आता तुमचं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी अमित फाटक. म्हणजे संत गजानन शेगावीचे नावाची एक सिरियल होती सन मराठीवर. त्याच्यात मी गजानन महाराजांची भूमिका केली होती. पण आता जरा ओळखणं कठीण होईल, कारण तेव्हा मूर्ती लहान पण कीर्ती महान. आज मी तुम्हाला माहिती आहे कोणाला भेटली? श्री संत शेगावीचा या सिरियलमधल्या श्री संत गजानन महाराज आणि धारिणी. आणि स्वागत तर असं केलं की तुम्ही बघतच राहा. यश अपयश कोणी तुम्हाला कितीही वाईट बोलू द्या, परंतु तुम्ही जर रोकठोक असाल तर विरोधकही असणारच आणि सपोर्ट करणारे पण असणारच. पण तुमच्या सपोर्टमुळे आज एवढ्या गर्दीत मला एक ओळख मिळाली आणि टी व्ही सिरियलमधल्या कलाकारांशी बोलण्याचा, सोबत राहण्याचा योगायोग आला. ते फक्त तुमच्या न तुमच्या सपोर्टमुळे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही मोर्शीला कार्यक्रमाला आलेला आहो आणि इथं आमच्या राहण्याची व्यवस्था केली. थांबा ना हो, तुम्ही पचकास करत राहा. थांबा ना आता. तर हे दादा आलेले आहेत, युवा एकता कला मंचचे आहेत सदस्य. हां, तर दादांनी जेवण वगैरे आणलेलं आहे, बघू शकता. आणि खूप छान आहे दादांचा स्वभाव. बोला दोन शब्द आमच्यासाठी. काही दोन शब्द नुसतं म्हटलं दोन शब्द बोला. ओळख द्या तुमची करून. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमर नागले. मी युवा एकता कला मंचचा सदस्य आहे. आणि आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या इथे पाहुणे म्हणून मोहिनीताई आणि गणेशराव आलेले आहे. तर त्यांची आम्ही व्यवस्थित अरेंजमेंट करत आहे. आदर प्रत्यर तर करावंच लागते. अतिथी देवो भव. अतिथी देवो भव. या तुम्ही पण जेवण करायला. आता सगळ्यात अगोदर आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर आपल्या पूजा मॅडम पण येणार आहेत थोड्या वेळात. इंतजार था, देर हुई आने को, तुमको शुक्र है तुम आए तो आए. यो भरपूर वेळ झाला काय बापरे? नाही नाही, काहीच नाही. काम आहे पूजा. फक्त 6 वाजले, जास्त नाही. 6 नाही, पण मला तिकडे जायचं, मला तयारी नाही करायची. मी तरी सामान घेऊन आली. मी पाहतो. मग तू कशी जाते? कशी आता पाहतो ना, फोन करतो मी या पोरांना. मला आरतीची ताट आता एक रील्स करून जाईल ना. मी काय, अरे फक्त केस करायसाठी गेलती मी. आणि तिथे जाऊन रील्स केली ना त्या. मी काय तर घेतलं. कुठून घेतलं? तर हॅलो फ्रेंड्स, तुम्ही भरपूर लोक मला विचारता की तुझं साडी कलेक्शन कोण करते. तर माझं साडी कलेक्शन, माझा मेकअप ठरवणे, माझी हेअरस्टाईल्स ठरवणे आणि आमचा ड्रेस कोड ठरवणे याचं संपूर्ण श्रेय माझ्या प्रिय सखी आणि मैत्रीण म्हणजे मनीषा नागले हिलाच जाते. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी शूट केला होता, परंतु माईक लावलेला होता आणि माईक मोबाईलमधून काढून टाकला होता. त्याच्यामुळे म्हणजे आता तो आवाज येत नव्हता, तर मला इथं व्हॉईस ओव्हर करावा लागलेला आहे. तर मनीषाने आधीच माझा ड्रेस कोड ठरवलेला होता की मला आणि तिला सेम साडी वेअर करायची आहे. तर आम्ही आता तयारी. मान कदरदान दिल थाम के बैठो, अभी आ रहे हैं. अरे आ रही है, आ रही है, आ रही है, आ रही है. देख सकते हो आप. मैं नहीं दिख सकती हूँ आपको क्योंकि मेरा मेकअप बाकी है. और इधर देखिए, आहा, लाडाचा जावई गेलाय सासरवाडीला. हा, ऐ हाय, एकच नंबर. जमलं बघ. असं वाटत असेल भाऊजी, तू वरची बटन शर्टाची. एक चांगला व्हिडिओ मग तयारी झाली की इथे जा. इथं आपण 2-4 व्हिडिओ काढू पहिले. हा काढा. शर्टिंग करू का? शर्टिंग करा ना. हो, शर्टिंग करा. शर्टिंग करा लागते. ओय, हे क्लिप मला पाठवतो, म्या काढलेला आहे. हो, माझ्या याच्यात काढली. हो, अजून रेडीच तर व्हायची मी. थांबा आता किती रेडी होतं. सर्व रेडी झाली ना. एवढा मोठा गळाठा एकटीनं करून ठेवला ना. काही वाटते की तुले? हा,
चॉईस कोणाची मस्त चॉईस. ठीक आहे. हे आम्हीच चॉईस केलं ना, फोटो टाकला होता ना. तशी वैष्णवी माझ्या मैत्रिणीची चॉईस तशी लय चांगली आहे. चांगली चॉईस आहे. वैष्णवी हे वैष्णवी हिची पण सिरियल टी व्ही सन मराठीवर येते, त्याच्यामधली ही धारिणी आहे आणि स्वभावाने खूप रॉयल आहे. नाहीतर काही लोकांना आयडी मोठी झाली की लगेच त्यांना गर्व येतो, परंतु ही मुलगी टी व्ही सिरियलमध्ये काम करते. अजिबात तिच्या बोलण्यावरून वागण्यावरून हे वाटलं नाही, कारण खूपच मन मोकळ्या स्वभावाची आहे आणि खूप छान अशी आहे. नंतर आम्ही तयार झालो आणि पोहोचलो कार्यक्रमामध्ये. ओळखलं का? सांगा भाऊ कोण आहेत तुम्ही? आता तुमचं इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी अमित फाटक. म्हणजे संत गजानन शेगावीचे नावाची एक सिरियल होती सन मराठीवर. त्याच्यात मी गजानन महाराजांची भूमिका केली होती. पण आता जरा ओळखणं कठीण होईल, कारण तेव्हा केस नव्हते आणि मिशी होते. आता मिशी नाही आणि केस आहे, त्यामुळे ओळखणं कठीण होईल थोडंसं. तर पण तो मीच आहे. हां, ते हेच आहे. तर आज आहे श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि इथं मोर्शीमध्ये असा मोठा सांस्कृतिक प्रोग्राम आहे. तिथं आम्ही पण आलेलो आहोत आणि आजच आम्हाला गजानन महाराज यांच्या स्वरूपात दर्शन पण झालेले आहे. अहो भाग्य आमचे. जय गजानन. जय गजानन. आणि या आमच्या धारिणी मॅडम. आजचं आमच्या मेकअपचं पूर्ण काय क्रेडिट गोज टू धारिणी. सांग तुझं सांग. इंट्रोडक्शन कुठे? हां, बोल सांग. नमस्कार, मी वैष्णवी डवरे म्हणजेच धारिणी. इथं माहीत नाही आहे, जोऱ्यानं बोल. नमस्कार, मी वैष्णवी डवरे म्हणजेच धारिणी. ऐकायचं असेल तर ऐका. माझा एवढाच आवाज आहे. पिताजी. हा, एक दगडा. पिताजी. एक वाक्य धारिणीचं. तुम्हाला महानमस्कार घ्याच लागते ना. कौल अरे त्याने कट करतो मी. थांबा ना, आता पिताजी आले ना. पुढे काय? तुम्हाला महानमस्कार घ्यास लागते ना जी. पुढे काय? तर लेख समजता ना तुम्ही बाबूजी. मग लेकी जाता करत राहते ना बाबूजी वरतं. बस ओके. एवढ्या रुपये तेवढं भेटेल. हां, आणि हे आहेत सुप्रसिद्ध नाही, थोडंसं ओळखतात मला. म्हणजे 10पैकी एखादा माणूस ओळखतो. संत गजानन शेगावीचे मध्ये मी असोसिएट डिरेक्टर होतो. आणि आता सिंधुताई सपकाळमध्ये आहे ना. सिंधुताई सपकाळ संपलं त्यांनी माझं. हो का? विलन होते ना तिथे. विलनचा रोल. एवढ्या चांगल्या माणसाने विलनचा रोल दिला, सांगा बरं. चेहरा विलन सारखा आहे ना. आणि यांची पण ओळख करून देते. यांचं तर म्हणजे इतिहासच आहे माझ्याकडे. आधी यांचा परिचय. नमस्कार, मी दीपक नांदगावकर. संत गजानन शेगावीचे या सन मराठीवरील सिरियलमध्ये मी पितांबर महाराजांची भूमिका केली आहे. आणि मी ताईंना पहिल्यांदा भेटलो आणि खूप चांगले म्हणजे कलाकार आहेत ताई पण. तुमच्यापेक्षा कमीच नाही. धन्यवाद. नमस्कार. यांचा एक हात. माझा हात म्हणजे बायकोनी माझ्या या हातावर मारत होते. मी म्हटलं हा हात डावा आहे, याचा भरपूर उपयोग आहे म्हणून मी हात काढला आणि हात घातला तर हा हात तुटला, असं ताईंचं म्हणणं आहे. पण मी खरंच गाडीवर पडलो. माझं नाव हे खरं आहे, जे आहे ते आहे. आता कसं आहे की लग्न झालेल्या माणसाबद्दल बाकीचं काय सगळ्या गोष्टी पाहून कळून जाते. खूप छान वाटलं मला भेटून. आम्हाला खूप परमानंद झाला. धन्यवाद. श्री संत गजानन महाराज, पितांबर महाराज, धारिणी असे सर्व क्रिएटर लोक इथं आले होते जे टी व्ही सिरियलमध्ये काम करतात. परंतु कोणामध्येच इको आणि ॲटिट्यूड नव्हता आणि प्रत्येकाची मग अशा पद्धतीने एंट्री केली आणि एंट्री पण खूप छान केले. अक्षरशः मी भारावून गेलं, कारण पहिल्यांदा माझ्यासाठी असा कोणता तरी प्रोग्राम होता की जिथे मी गेली होती. आणि हे सर्व क्रेडिट नाही ह्या प्रोग्रामचं वगैरे हे मनीषा म्हणजेच माझी मैत्रीण, जी प्रत्येक वेळी मला सपोर्ट करते आणि जिथं तिथं माझं नाव सजेस्ट करते की बाबा यांना बोलवा. त्याच्यानंतर तिने भरपूर तिथं जे मोर्शीमध्ये हॉटेल वगैरे आहे त्यांना पण सांगितलं की मोहिनीताई पेड प्रमोशन करतात. म्हणजे ती एवढा माझ्यासाठी प्रयत्न करते ना. कधी कधी वाटते मैत्रीण असावी तर मनीषासारखी, की फायदा नसतानाही ती प्रत्येक माझ्यासाठी नाही,
ती प्रत्येकासाठी एवढं छान काम करते ना. आणि तिच्या संस्थेचं म्हणजे तिच्या याचं नावच आहे युवा एकता कला मंच, म्हणजे सर्व युवा एकत्र येऊन काहीतरी त्यांना नवीन करायचं आहे. आणि त्यांच्या टीममध्ये येण्यासाठी प्रत्येकजण एवढा प्रयत्न करतो खूपच. आणि माझे खूप म्हणजे खूप मी भाग्य समजते स्वतःला की मनीषा माझ्या आयुष्यात आली आणि माझं नशीब आहे की आज मला श्री संत गजानन महाराज यांचं दर्शन झालं. तर अशा पद्धतीने आता श्री संत गजानन महाराज आणि त्यांची टीम म्हणजे पितांबर महाराज, धारिणी आणि ते योगेश दादावरे त्यांची पण एंट्री अशा पद्धतीने घेण्यात आली. योगीराज परब्रह्म सच्चिदानंद संत श्री 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 गजानन महाराज की जय. ज्या क्षणाची या ठिकाणी आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी सादर होतोय. सिनेसृष्टीतलं एक चित परिचित सुप्रसिद्ध असं नाव माननीय श्री अमित सुभाषजी पाटक सर. तुले फिराले असं खायला पाहिजे गड्या, आम्हाला घरी मिळते ना तुला, आम्ही येतो तुला घरी. गण गण गणात बोलते मान्य श्री दीपक नांदगाव सर, आणि सोबतच माननीय कुमारी वैष्णवी टवरे ही सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे. संत गजानन शेगावीचे या मालिकेचे हे सुप्रसिद्ध कलाकार आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आपल्या कार्यक्रमाला 4 जन्म लावण्यासाठी आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेले आहे. मी त्यांना खूप विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं, मंचावर येऊन त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. खूप मोठे नाव आहे, त्या नावांना आपल्याला डिस्क्राईब करायची गरज पडत नाही. मी काही बोलायचे म्हणजे ते जेव्हा त्यांनी स्टेजवर एंट्री केली तेव्हा त्या सिरियलचे काही पार्ट्स दाखवण्यात आले पडद्यावर. ते बघू शकता मागं हे आहे श्री संत गजानन महाराज. त्याच्यानंतर पितांबर महाराजचं सुद्धा दाखवण्यात येणार आहे. आणि मस्तपैकी इथं जोरात तुताऱ्या वाजवण्यात आले आणि खूप छान प्रोग्राम करण्यात आला. आता इथं ते दाखवत आहे बघा श्री संत गजानन महाराज जे आहेत ते. त्याच्यानंतर पितांबर महाराजांची पण म्हणजे पितांबर महाराज कोण होते, हे होते पितांबर महाराज जे की माझ्यासोबत बोलले, तुम्ही बघितलं. तर ही सिरियल होती ज्याच्यात हे लोक काम करत होते. आणि खूप छान मराठी सिरियल. परंतु या कोणालाच इगो आणि ॲटिट्यूड थोडासा पण नव्हता की आम्ही टी व्ही सिरियलमध्ये काम करतो किंवा काही. किती गाजलेली सिरियल आहे ती तुम्हाला माहिती आहे. हे योगेश दादा त्यांची पण एंट्री दाखवलेली आहे की ते योगेश दादा पण होते त्या सिरियलमध्ये. आणि त्याच्यानंतर म्हणजे धारिणी जी मराठी माझ्यासोबत होती बघा, ब्ल्यू कलरची साडी, तर तिचं पण थोडं दाखवणार आहे. आणि खूप छान अशी सिरियल होती आमच्या विदर्भातले श्री संत गजानन महाराज म्हणजे शेगावचे. तर अशा पद्धतीने हे थोडं पुढचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच टाकणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मोर्शीचे आमदार श्री देवेंद्रजी भुयारजी आणि त्यांचे सहमित्र परिवार म्हणजे युवा एकता कला मंच, त्यासोबतच स्पेशल थँक्स मनीषा नागले, बंटीदादा, राजदादा, योगेशदादा, वैष्णवी आणि भरपूर जणं आहेत की ज्यांचे मला नाव माहिती नव्हते. तर प्लीज सॉरी, तुमच्या ताईला माफ करून द्या. कारण चेहऱ्याने मी तुम्हाला ओळखते परंतु प्रत्येकाचे नाव आणि नंबर सेव्ह करायला मला वेळ मिळाला नाही. परंतु तुम्ही स्टोरी वगैरे टाकलेल्या आहे त्याच्यावर मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. असाच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या. आणि हे बघा ही आमची धारिणी जी ब्ल्यू कलरची साडी वेअर केलेली होती ती. आणि मला तर खूप छान वाटलं यांच्याशी बोलून. आणि म्हणून मग मी रील्स पण काढली की कोणी जर तुम्हाला आयुष्यातून सोडून जात असेल किंवा धोका देऊन जात असेल तर त्याच्या मागंसुद्धा एक कारण असते. आणि कोणी जर तुमच्या आयुष्यात येत असेल तर त्यालासुद्धा कारण असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.